हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तर आज आपण बनवणार आहोत छान अशी गोबीची चमचमीत रस्सा भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर गोबीची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मोहरी टाकलेली आहे फोडण्यासाठी. तर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला भरपूर असा कांदा घालायचा आहे कापलेला. या भाजीमध्ये कांद्याची चव छान येते, त्यामुळे इथे मी भरपूर प्रमाणात कांदा घातलेला आहे आणि लसूण अद्रकाची पेस्ट केलेली आहे. कांदा लसूण अद्रक आपल्याला असं 2 मिनिट परतून घ्यायचे आणि कांदा खरपूस परतून घेतला की भाजीमध्ये त्याची चव एकदम मस्त येते. तर कांदा छान परतलेला आहे. थोडासा असा लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे. तर मी सर्वात आधी इथे जिरे पावडर घालत आहे. 1 छोटा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा धने पावडर आणि त्यानंतर लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार, थोडीशी हळद आणि इथे घातलेला आहे किचन किंग मसाला. किचन किंग मसाल्याचं पण प्रमाण मी इथे थोडं जास्त प्रमाणात वापरलेलं आहे, त्याने सुद्धा भाजीला छान चव येते. आता सर्व मसाले आपल्याला असे 2 मिनिट परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं असं पाणी घालून घ्यायचे. अशा प्रकारे आपण पाणी घालून घेतलं ना की भाजीला छान रंग येतो आणि भाजी चमचमीत दिसते. आणि थोडंसं भाजीला तेल सुटल्यासारखं झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत गोबी. आणि किती मस्त रंग आला आहे हे बघा. आणि गोबी मी इथे छान स्वच्छ धुवून ठेवली होती आणि अशी मोठ्या मोठ्या आकारात काप केलेले आहेत गोबीचे. मसाल्यामध्ये गोबीला असं 2 मिनिट परतून घेऊया आणि त्यामध्ये मग गोबी शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. तुम्हाला जर जास्त रस्सा करायचा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात पाणी वापरू शकता. आणि आता घालायचे आपल्याला चवीनुसार मीठ. याआधी आपण मसाल्याची फुलगोबी केली होती, त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, ती पण एकदा नक्की बघून घ्या. भाजीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण शेंगदाण्याचा कुट्टा. आणि शेंगदाण्याचा कुट्टा इथे मी खूप बारीक करून घेतलेला आहे, कारण शेंगदाण्याचा कुट्टा बारीक असेल तर भाजी अशी एकजीव होते आणि मस्त आपली अशी छान भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये घालूया वरतून थोडीशी कोथिंबीर आणि आपण सर्व करूया. झाली का नाही एकदम चमचमीत आणि रसरशीत अशी आपली गोबीची भाजी. त्याच चवीची गोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची गोबीची भाजी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि ही रेसिपी एकदम 10 मिनिटातच होते, एकदा नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची आपली गोबीची भाजी कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.